Street lights flicker on this endless trail. Each corner with स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आले आपण एक्सप्लोअर करायला धबधबा. हे बघा इकडे आदे हिल्सला आलेलो आहेत आपण. इकडे मस्त धबधबे आहेत. तर आज इकडे फिरायला ट्रॅकिंगला आलेलो आहेत आम्ही. आमच्या इकडे सोबत दादा आहेत, बिल्डिंगमधले काही दादा आहेत आणि तिकडं पप्पांना कांबळे काका आहेत, ते इकडे चालतात. तर आपण इकडे पाठी थांबलेलो. तर जाऊ चला आपण पण आता या आदे हिल्सला. धबधबे आहेत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तुम्ही पण नक्कीच या पनवेलच्या आसपास राहत असले तर आपल्याला इकडनं एक रस्ता आहे चढायला. वरती गेल्यावर इकडे गणपतीचं मंदिर आहे आणि तसा गेल्या गेला का इथे शंकराचं मंदिर आणि हा मेन धबधबा. आणि इकडनं एक रस्ता आहे इथून, आणि इथून वरती गेले इकडे शंकराचं मंदिर आणि इकडे उतरायला यायचा. तर असे दोन रस्ते आहेत, तुम्ही कुठल्या पण रस्त्याने जाऊ शकता. तर आम्ही आता त्या रस्त्याने चालले तेव्हा त्यावाल्या. तर आम्हाला वरती जाऊन शंकराचं मंदिर आणि हे दोन धबधबे हे बघायला भेटते. चला उभं होत ना, इथे मेन गर्दी असते. इकडे वडापावचे स्टॉल असतात आणि इकडनं वरतून धबधबा येतो आणि इथे सगळी गर्दी असते. इथे जास्त गर्दी असते आणि इकडे खायला प्यायला वडापावचे स्टॉल आहेत हे बघा. आणि तिकडे तिकडे धबधबा आहे. आता आपण शंकराच्या मंदिराकडे चाललो. तर आता आपण इकडनं हे बघ, आपण तसा चालत झालो, तिकडनं चालत आलो. आता इकडनं ट्रेकिंग करत करत इकडनं असा रस्ता आहे, इकडनं वरती चढायचं. चला आपण जाऊ वरती आता शंकराच्या मंदिराजवळ. लेट आपण थोडाफार टप्पा पार करून आलेले आहेत. ह्या साईडला पनवेल आहे, इकडे बालाजी चिंचपोकळी दिसते तुम्हाला, इकडे आकुर्ली सुकापूर, इकडे अख्खा पनवेल साईड आहे. आणि बघा कसला भारी नजारा दिसतो इकडनं. तर आपण आता वरती चढू. चला अजून थोडा रास बाकी, अजून रास इकडे आपले माणसं थांबलेले आहेत दमून. बघा इथं कसला मोठा वॉटरफ्लो आहे. हे बघा इकडे बघा कसला मोठा पाण्याचा वाव आहे. वरतून त्या डोंगरावरनं येते पूर्ण एक नंबर धबधबा आहे. तुम्हाला पावाची भीती वाटत असेल तर तुम्ही इथे येऊन पाय धुवून जाऊ शकता. मार कशाला असा बोललास तू? तुडी भरून वाढणारा धबधबा दिसते बघा. एक नंबर धबधबा होता इकडं. तर जाऊ चला आपण तिकडेच चालले. सुंदर नजारा इकडे बघा. आता
इकडे मंदिर आहे शंकराचा आणि इकडनं अख्खी पनवेल दिसते. शंभो हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय. हर हर महादेव. काही आपलं इथे पण आता दिसलेलं आहे. आमचा पवन झालेला आहे बा. डॅम आलेलो आहेत. आता काल झाडं चढवले ते आता आम्ही लावायचे आहेत. इकडे खूप सारे लोक आलेले आहेत परत. हे बा सगळे आहेत. चला आता पुढे जाऊ. बघ मस्त भारी नजर आहे इकडे पण खूप सारे लोक आलेले आहेत. इकडे मस्त आहे. जाऊ चला. आज आम्ही इथे झाडे लावलेले आहेत. हा बोल अरे, बोल आज आम्ही इथे झाड लावलेले आहेत. तर आमचे बाबा एक आमले काका दररोज इथे झाड लावायला येतात. ते चांगले काम करतात. हे बघ किती झाडं लावलेली आहेत ते. बघा तुम्ही कुठला झाड लावलेला आहे? कुठलं झाड काय माहिती? वडाचं झाड आहे. आज आम्ही इथे वडाचं झाड लावलेलं आहे. त्याला दररोज पाणी घालायला यायला नाही उन्हाळी येतात ना. दररोजचे ब्लॉग येतील नाही का? दररोज आमची शाळा असते म्हणून आम्हाला जमत नाही. आता हिल्सच्या टॉपवर आले. तो मेन धबधबा वाहतो ना तिथून. पाणी बघा तिथं कसलं येते. आणि हे बघा इकडनं चालू होतो मेन धबधबा. हे असा वरती आहे मग खाली जातो. तेव्हा किती किती माणसं दाखवतो. खूप वारा पाणी आहे. हा मेन टॉप आहे धबधब्याचा मेन. नमस्कार नमस्कार प्रभात. सुप्रभात. हे डेबे साहेब
हे आमचे बिल्डिंग मधले ढेबे काका आहेत. ते इकडे आधे हिल्सला झाडे लावायला येतात माझ्या वडिलांसोबत आणि कांबळे काकांसोबत. तर तुम्ही किती वर्षापासून झाडे लावायला येतात? आम्ही इथे कोरोनापासून येते 2001 पासून. आमच्यासोबत सुरुवातीला संतोष देवकाते, आयुष चव्हाण, तसेच अमय ढेबे, व्यानेश रावरिया, राजेश पटेल असा आमचा बराचसा मोठा ग्रुप होता. आता त्यांच्या ॲक्च्युली कॉलेज वगैरे सुरू असल्यामुळे ते रेग्युलर येत नाहीत, परंतु मी नियमितपणे येत असतो. आता आमच्यासोबत सुरेश गरसाहेब, अजित कांबळे साहेब, आमच्याकडे असे बरेचसे 10-12 लोकांचा ग्रुप आहे जो आम्ही नियमितपणे डोंगरात येत असतो आणि असं झाडं लावण्याचं आम्ही काम करत असतोय. 2001 पासून जे आम्ही चालू केलेला मोहीम, तर हा संपूर्ण भाग दिसतो तिकडे दाखवा. हा संपूर्ण जो भाग दिसतो एरिया, हा 2001 पासून आम्ही इथे प्लांटेशन केलेलं आहे. सुरुवातीला इथे झाडं नव्हती. आता ह्या झाडांची ग्रोथ बघून आम्हाला फार समाधान वाटतंय. आणि इथे येण्याचा फायदा म्हणजे काय की आपली जे हेल्थ आहे चांगली राहते, वजन नियंत्रणात राहतं आपलं दररोज व्यायाम केल्यामुळे इकडे. आणि तुम्ही बघता किती मस्त सध्या आता पावसाळी वातावरण आहे, छान हवा, प्रसन्न वातावरण आहे, शुद्ध हवा मिळते डोंगरात आल्यामुळे. तरी मला अशी सगळ्यांना सांगणं आहे की ज्यांना शक्य असेल तरी डोंगरावर या आणि झाडे लावा, झाडे जगवा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आतापर्यंत किती झाडे लावले तुझ्या डोंगरावर? आतापर्यंत आम्ही अंदाजे 2,500 ते 3,000 झाडं लावलेत आम्ही इकडे. पावसाळी उन्हाळी कशा तुम्ही पाणी देता मग? उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे 2 डॅम आहेत सिमेंटचे. त्या डॅममध्ये पाणी असते, इकडे मार्चपर्यंत असते. आणि तिकडे एक डॅम आहे पलीकडे साईडला, तिथे सुद्धा पाणी असते आपल्याकडं. तिथे मे एंडिंगपर्यंत पाणी असते तिकडे. पाण्याचे इकडे प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपले बरेचसे येत असतात सहकारी लोक, ते सुद्धा पाणी काही वेळेला आम्ही खालूनही पाणी आणतोय. लसूण फॅक्टरीजवळ तिकडे कॅन ठेवतो आम्ही आणि तिथूनही पाणी आणत असतोय. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही 4-5 महिने झाले इथे येता? आम्हाला हे आमच्या सोसायटीमध्येच राहतात ढेबे साहेब आणि कांबळे साहेब. हे रोज उन्हाळी इकडं झाडांना पाणी घालायचं. असंच एक दिवस त्यांच्याबरोबर आलो आणि ते डबके वाहून पाणी घालून एकदम असा चांगला आनंद भेटला. आणि शरीर सुद्धा असं धष्टपुष्ट, खाली व्यायाम करण्यापेक्षा मग आम्हाला असा वेळ लागला की ढेब्यांच्या बरोबर इकडे जाऊन झाडं लावायची, झाडांना पाणी घालायचं, डबक्याने पाणी व्हायचं. आणि इथं खूप अशी झाडं जगवलेली आहेत. आणि ह्या डोंगरावर असा पूर्वी एकही झाड दिसायचं नसतं. आज बघाल तुम्ही की असं हजारोनी झाडं जगलेली आहेत, मोठी झालेली आहेत, वडाची आहेत, पिंपळाची आहेत. खरोखर ढेबे साहेब आज जवळजवळ 7-8 वर्ष इथं येऊन जी मेहनत करतात त्याचं खरोखर हे फळ आहे. आणि आम्हाला सुद्धा त्याची गोडी आवड वाटते, म्हणून आम्ही आता नेहमी येतो. ते आले बघ, हे त्यांचे प्रॉपर रोकडे साहेब, हे आमचे रोकडे साहेब. नमस्कार. आज फ्रेंडशिप डेच्या सगळ्यांना शुभेच्छा. प्रेरणास्थान. सगळ्यांनी डोंगरावरती या, डोंगराचा आस्वाद घ्या, पर्यावरणाचा आस्वाद घ्या, शुद्ध ऑक्सिजनचा आस्वाद घ्या आणि आपलं हेल्थ मेंटेन राहील असं पहा. इथं आल्यानंतर वरती खूप एन्जॉयमेंट होते. आणि झाडे लावा, झाडे जगवा. जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेवटी आमचं यांचं हा. हो, वरती बंधारे बांधलेली ते आपणच हे प्लान केलं. आहे, एकदा- हा, हा. झालेलं आहे. एकदम त्याला बैठक थोडी काय वाटलं काही नाही, तसंच बोलायचं थोडं. शुभेच्छा द्यायच्या. हो Happy Friendship Day. हो दादा. years later. पावसामुळे आपल्याला शूट करायला मिळालं. तर आजचा ब्लॉग इथे थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.